आज आपण एका अशा पारंपरिक रेसिपीबद्दल बोलणार आहोत जी नुसतीच एक मिठाई नाहीये, तर त्यापेक्षा खूप जास्त आहे. चला तर मग या चविष्ट आणि पौष्टिक प्रवासाला सुरुवात करूया. हे बघा, हे एकच वाक्य या रेसिपीबद्दल सगळं काही सांगून जातं. ही फक्त एक गोड गोष्ट नाहीये, तर हा एक असा अनुभव आहे ज्यात आरोग्य आणि चव यांचा काय मस्त मिलाफ आहे. यावरूनच आपल्याला कल्पना येते की आपण काहीतरी खरंच खास बनवणार आहोत. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये का? हे लाडू सगळ्यांसाठीच फायदेशीर आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवायची असो, नोकरी करणाऱ्यांना दिवसभरासाठी ऊर्जा हवी असो, मुलांची वाढ चांगली व्हायची असो किंवा घरातल्या मोठ्या माणसांची ताकद टिकून ठेवायची असो, हा एक उत्तम उपाय आहे. चला तर मग बघूया या सुपर फूड लाडूंसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. यादी खूप सोपी आहे, पण त्याचे फायदे मात्र जबरदस्त आहेत. तर ही आहे आपली साहित्याची यादी. सगळ्यात महत्त्वाचं घटक म्हणजे 1 कप बदाम. गोडव्यासाठी आपण वापरणार आहोत अर्धा ते पाऊण कप किसलेला गूळ, जो साखरेपेक्षा कितीतरी पटीने आरोग्यदायी आहे. सोबत 2 चमचे साजूक तूप, सुगंधासाठी अर्धा चमचा वेलची पूड आणि हो, जर तुम्हाला तो खराखुरा राजेशाही टच हवा असेल तर केशर आणि दूध नक्की वापरा. सगळं काही नैसर्गिक आणि पौष्टिक. आता वळूया कृतीकडे. ही पद्धत बघायला जेवढी सोपी वाटते तेवढीच ती प्रभावी आहे. त्यामुळे काळजी करू नका, आपण अगदी सहजपणे हे राजेशाही लाडू बनवू शकतो. ओके, तर कृती अगदी सरळ आहे. फक्त 5 सोप्या स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी बदाम गरम पाण्यात भिजवून त्याची सालं काढून त्याला पूर्णपणे कोरडं करायचंय. मग मिक्सरमध्ये त्याची, लक्षात ठेवा, जाडसर पूड बनवायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप, मंद आचेवर तूप आणि गूळ फक्त वितळवायचा आहे. त्याला उकळी अजिबात आणायची नाही. बस, गूळ वितळला की त्यात बदामाची पूड आणि मसाले मिक्स करा आणि मिश्रण थोडं कोमट असतानाच त्याचे गरमागरम लाडू वळा. आहे की नाही सोपं? चला, आता काही खास टिप्स पाहूया. या टिप्समुळे लाडू नेहमीच परफेक्ट बनतील. आणि हो, या टिप्स कुठल्याही सामान्य रेसिपी बुकमध्ये मिळणार नाहीत. तर विचार करा, ही रेसिपी बनवताना सगळ्यात मोठी आणि कॉमन चूक कोणती होत असेल? काय वाटतं? बरोबर ओळखलत. गूळ जास्त शिजवणे. जर गूळ उकळला तर त्याचा पक्का पाक होतो आणि मग लाडू मऊ होण्याऐवजी दगडासारखे कडक होतात. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, गूळ फक्त वितळवायचा आहे, शिजवायचा नाही. बरं, आता अजून काही कामाच्या टिप्स. 1. बदामाची पूड एकदम पिठासारखी बारीक करू नका. थोडी जाडसर ठेवली ना की लाडूंना खाताना मस्त टेक्स्चर येतं. दुसरी गोष्ट, जर खास लहान मुलांसाठी लाडू बनवत असाल तर त्यात थोडंसं दूध नक्की घाला. लाडू इतके मऊ होतात की तोंडात टाकताच विरघळतील. आणि हो, तिसरी टीप, हे लाडू एका एअरटाईट डब्यात भरून ठेवा. आरामात 7 ते 10 दिवस टिक. कृती बघितली, टिप्स पण ऐकल्या, पण आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे या लाडूंचे आरोग्यदायी फायदे. शेवटी आपण ही सगळी मेहनत कशासाठी घेतोय, बरोबर? तर मग प्रश्न हा आहे की या साध्या दिसणाऱ्या लाडूंमध्ये एवढी ताकद येते तरी कुठून? याचं उत्तर त्यांच्या साहित्यातच दडलेलं आहे. ही यादीच बघा ना, बदाम मेंदूची शक्ती, स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवतात. गूळ आणि तुपातून मिळणारी एनर्जी दिवसभर फ्रेश ठेवते. इतकंच नाही, तर हे लाडू हाडं आणि स्नायू मजबूत करायलाही मदत करतात. विचार करा, एका छोट्याशा लाडूमध्ये किती फायदे आहेत. खरंच एक सुपर फूड आहे हे. थोडक्यात काय, तर हे लाडू फक्त चवीलाच राजेशाही नाहीत, तर आरोग्यासाठीही एक खजिना आहेत. एक असा पदार्थ जो आपल्या मनाला आणि शरीराला एकाच वेळी पोषण देतो. आणि आता जाता जाता एक विचार. ही तर फक्त एक रेसिपी होती. जरा विचार करून बघा, आपल्या स्वयंपाकघरात अशा कितीतरी जुन्या, पारंपरिक आणि आरोग्यदायी गोष्टी दडलेल्या असतील, ज्यांना आपण कुठेतरी विसरून गेलो आहोत. जरा शोध घेतला पाहिजे, नाही का?